नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असा महत्त्वाचा घटक रुपये पैसे रूपांतरण म्हणजे काय हे पाहणार आहोत। आता बघा, फक्त स्पर्धा परीक्षांसाठी किंवा आपल्या रेग्युलर स्टडीसाठी रुपये पैसे असतात का? तर नाही। आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये व्यवहारिक जीवन जर आपल्याला जगायचं असेल आणि प्रत्येकाला व्यवहार यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्यायच नाही आहे। आपण साधं दुकानामध्ये गेलं तर आपल्याला रुपये पैसे हे कळलं पाहिजे की किती रुपये परत आले, किती रुपये बिल झालं हे आपल्याला कळलं पाहिजे। यासाठी रुपये पैसे हा टॉपिक सर्वांचाच बेस याचा पक्का होणं गरजेचं, म्हणजे हे क्लिअर झालं पाहिजे, हे आलंच पाहिजे। मग आता रुपये पैसे म्हणजे काय, बेसिक नॉलेज आपल्या सगळ्यांना असतंच, पण मुलांना हे गोष्ट सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं पण घेणार आहोत, जेणेकरून त्यांचा हा बेस आहे रुपये पैशांबद्दल जे त्यांचे आहेत प्रश्न ते त्यांचे क्लिअर होणार आहेत। बघा, व्हिडिओला सुरुवात करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, इथे दिलेलं आहे 1 रुपया। हे बेसिक आहे, बेसिक माहीत असेल तर आपण याच्यावरची कितीही अवघड किंवा कितीही गुंतागुंतीची गणित असतील तर आपण ती सहज सोडवू शकतो, पण आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे। बघा, 1 रुपया म्हणजे टिंब पैसे। मग आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे। 1 रुपया म्हणजे 100 पैसे। अर्धा रुपया, बघा हा पूर्ण 1 रुपया आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे। आता अर्धा रुपया, अर्धाला आपण 1/2 सुद्धा म्हणतो। आपल्याला अर्धा या गणितांमध्ये बाकीच्या ह्याला वापरायचे आहेत, म्हणून हे माहीत सुद्धा असणं गरजेचं आहे। अर्धा रुपया म्हणजे बघा हा जो रुपया आहे त्याचे 2 भाग आणि त्यातला हा अर्धा भाग म्हणजे 100च्या निम्मे, मग अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे। आता पाव रुपया, पाव म्हणजे आपल्याला माहिती आपण कसं लिहितो, पाव म्हणजे बघा 4 भाग, एकूण 4 भाग त्याच्यापैकी 1 भाग ज्याला आपण काय म्हणतो, पाव भाग म्हणतो, पाव रुपया। मग बघा इथे मी असा हा पूर्ण रुपया आहे त्याचे मी एकूण 4 भाग केले आणि 4 भागातला हा 1 भाग ज्याला आपण पाव रुपया म्हणतो। मग आता पाव रुपया म्हणजे बघा ह्या अर्धाच्या हा निम्मे आहेत, म्हणजे 50च्या निम्मे, मग किती 25, म्हणजेच पाव रुपया म्हणजे 25 पैसे। बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे, पाव रुपया म्हणजे 25 पैसे। आता पाऊण रुपया, पाऊण म्हणजे आपल्याला माहिती आहे एकूण भाग आहे 4 त्याच्यामधला 3 भाग ज्याला आपण काय म्हणतो, पाऊण रुपया म्हणजे 3/4। बघा हा इथे मी पूर्ण 1 रुपया काढलाय, त्याचे मी 4 भाग घेतलेत, हा 1 भाग घेतला, हा दुसरा भाग घेतला आणि हा तिसरा भाग, असा हा पूर्ण काय झालाय, पाऊण रुपया झाला। मग पाऊण रुपया म्हणजे आपल्याला माहिती पाव भाग म्हणजे 25 आणि हे 25, मग 25 3 किती 75, म्हणजेच पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे। आता हे झालं ह्या 4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या। आता त्याच्या पुढचं बघा, आपण व्यवहारामध्ये आपण साधं दुकानमध्ये चॉकलेट घ्यायला गेलो तरी बघा 1 रुपया जातो। आता 1.25 रुपये काही नाही, पण बघा 1.25 रुपये सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। मग बघा 1.25 रुपये म्हणजे काय, 1 रुपया, 1 रुपया आणि वर हा पाव भाग, पाव भाग म्हणजेच किती आहे 25 पैसे, मग 1 रुपया 25 पैसे। मग बघा आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे किती 100 पैसे, बरोबर आहे, अधिक हे 25 पैसे का मी हे दाखवते, कारण हा रुपया आहे, आपल्या टॉपिकचंच नाव आहे रुपये पैसे रूपांतर। मग या 1.25 रुपयाचं आपल्याला पैशांमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून मग हे 1 रुपयाचं पैशांमध्ये कन्वर्ट करून घेतलं। मग 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि हे वरचे 25 पैसे आहेत तसे, म्हणजेच किती झाले 125 पैसे। बघा 1.25 रुपया म्हणजेच 125 पैसे। मग ते आपण याही पद्धतीने लिहू शकतो, हे पण बरोबर आहे। कधी कधी पर्यायांमध्ये असं सुद्धा देतात 1.25 आणि पुढे रुपये देतात, मग हे सुद्धा काय आहे बरोबर आहे, 1 रुपया 25 पैसे, म्हणून हे सुद्धा काय आहे करेक्ट आहे। आता बघा 1.5 रुपया, आपल्याला माहिती आहे 1.5 म्हणजे काय, आता अगदीच आपल्याला काही कळत नसेल किंवा बऱ्याच वेळा मुलांचं जम्बलिंग होते, मग ते जम्बलिंग होऊ नये म्हणून काय करायचं आहे 1.5 रुपया। मग आपल्याला माहिती आहे आपल्या डोळ्यासमोर असते चपाती, मग 1.5 चपाती आपण नेहमी म्हणतो की नाही, आणि पालकांनी सुद्धा जास्त मुलांना असं म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे की बाबा आज तू 1 चपाती आणि वर
पाव चपाती खाल्ली म्हणजे सव्वा चपाती खाल्ली. म्हणजे मुलांना सव्वा, दीड, अडीच, पावणे याच्यामध्ये मुलांचं जे कन्फ्युजन असतं ते दूर होतं. ₹1.5 मग दीड चपाती आठवायची. दीड चपाती म्हणजे एक चपाती आणि वर दुसऱ्या चपातीतली ही अर्धी चपाती मी जी रंगवली ती म्हणजे हिला काय म्हणायचं दीड चपाती म्हणजेच ₹1.5. आता हे झालं चपाती फक्त समजवण्यासाठी सांगितलं. ₹1.5 म्हणजे ₹1 आणि वर हा ₹अर्धा. ₹अर्धा म्हणजे किती बघा ₹अर्धा म्हणजे 50 पैसे मग इथे 50 पैसे. ₹1.5 म्हणजे ₹1 50 पैसे. आता आपल्याला माहिती आहे ₹1 म्हणजे पैशांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करतो ₹1 म्हणजे 100 पैसे अधिक हे वरचे 50 पैसे. मग किती झाली 100 अधिक 50 बरोबर किती 150 पैसे. हे झाले पैसे. मग त्याला आपण ही दुसरी पद्धत आहे 1.50 असं सुद्धा म्हणू शकतो. 1.50 रुपये 1.50 पैसे म्हणजे ₹1 50 पैसे असं. म्हणजेच ₹1.5 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा पर्याय पैशांमध्ये आला तर असं लिहायचं, रुपयांमध्ये आला तर 1.50 रुपये म्हणजेच किती 1.50 पैसे. ₹1 वर 50 पैसे म्हणजे त्याला ₹1.5 म्हणतो म्हणून पुढे रुपया लिहायचं ₹1.5. आता पुढचं बघा ₹2.5. ₹2.5 आता ₹2.5 म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे ₹2 आपण अडीच बघा हे 2 पूर्ण ₹2 आणि वर हे ₹अर्धा. मग बघा ₹2 आणि इथे ₹अर्धा म्हणजे किती 50 पैसे अडीच. आता बघा ₹2 म्हणजे बघा ₹1 म्हणजे जर 100 असेल तर ₹2 म्हणजे काय 2 गुणिले 100 बरोबर किती हे 200. ₹2 म्हणजे 200 कारण ₹1 म्हणजे 100 मग ₹2 म्हणजे 2 गुणिले 100 म्हणजे 200 अधिक हे वरचे 50 पैसे म्हणजे किती झाले 250 पैसे म्हणजेच 2.50 म्हणजे ₹2.5 किंवा ₹2.5 ठीक आहे. आता पुढचं आहे ₹2.25. आता ₹2.25 म्हणजे काय 3ला पावभाग कमी ज्याला आपण ₹2.25 म्हणतो. बघा ₹1 हा ₹2. आता ₹2.25 सांगितले सॉरी ₹2.25 म्हणजे 2ला पावभाग कमी बघा हा आणि हा एवढा भाग कमी आहे. बघा म्हणजे मी ही जी आकृती काढली ते 3 भागच मी रंगवलेले आहे. माझे इथे जास्त रंगवले गेलेलं आहे. म्हणजेच बघा ₹1 पूर्ण ₹1 पूर्ण आणि पाऊण रुपये म्हणजे किती 75 पैसे. ₹1 आणि वर हे 75 पैसे मग ₹1 म्हणजे 100 पैसे अधिक हे वरचे 75 किती झाले 175 पैसे म्हणजेच 1.75 रुपया म्हणजे हे ₹2.25 आणि हे 175 पैसे हे दोन्ही सुद्धा बरोबर म्हणजेच ₹2.25 म्हणजे ₹2ला पावभाग ₹2ला 25 पैसे कमी. बघा पुढे आहे ₹2.25. आता हे मुद्दाम मी देते सव्वा, दीड, अडीच का तर मुलांना हे बेस कळलं पाहिजे म्हणून. आता बघा काय सांगितले ते ₹2.25. ₹2.25 म्हणजे बघा 1 पूर्ण हा ₹2 आणि हा ₹3 सव्वा म्हटलं की फक्त वरचा पावभाग घ्यायचा. आता 2 आहेत हे 2 ऑलरेडी पूर्ण आणि हा सव्वा म्हणजे वरचा पावभाग 2 पूर्ण आणि पावभाग. मग आता ₹2 मग इथे बघा ₹2 आणि वर हे काय पावभाग म्हणजे आपल्याला माहिती आहे सारखं आता काय डायरेक्ट ते पावभाग लिहायची गरज नाही. डायरेक्ट काय लिहायचं इथे 25 पैसे. पावभाग म्हणजे किती 25 पैसे. मग आपल्याला माहिती आहे ₹2 म्हणजे 200 पैसे अधिक हे 25 मग किती झाले 225 हे पैसे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2.25 रुपये म्हणजे ₹2.25 आणि हे 225 पैसे. म्हणजे प्रश्न कसाही विचारू दे आपलं उत्तर तयार पाहिजे. मग ते ₹2.25 विचारू दे पैशांमध्ये विचारू दे किंवा पॉईंटमध्ये पर्याय देऊ देत कसंही देऊ दे आपलं उत्तर तयारच ठेवायचं. आता ₹3 आपल्याला माहिती आहे ₹3 मध्ये सोपं आहे. बघा ₹3 म्हणजे काय बघा ₹1 म्हणजे 100 पैसे. ₹1 म्हणजे 100 पैसे. मग ₹3 म्हणजे काय 3 गुणिले 100 बरोबर 300 पैसे. 300 पैसे या पद्धतीनं.
पुढचा प्रश्न आहे 3.25. आता हे 3चं मी उदाहरण अशा पद्धतीने दिले बघा. 3 रुपये, 3.25 रुपये, 3.5 रुपये आणि 4.25. आता इथे मी साडे हा शब्द नवीनच आलाय. इथे मात्र काय होतं, अडीच होतं, दीड झाला, म्हणजे काय 1 आणि वर अर्धा भाग, 2 आणि इथे अर्धा भाग. पण आता इथे 3.5 आहे. मग हे कळण्यासाठी हे उदाहरण सोडून घेऊया आपण. बघा आता इथे 3.25 रुपये, आपल्याला माहिती आहे सव्वा म्हटले की वर पावभाग, 3 पूर्ण, जो 3 आहे बघा, 1 2 आणि हे 3 पूर्ण, आणि वरचा जो चौथा रुपये आहे त्याचा फक्त आपल्याला पावभाग घ्यायचा आहे. मग 3 रुपये बघा, 3 पूर्ण आहेत, मग 3 रुपये, 3 रुपये आणि वरचा पावभाग म्हणजे किती, 25 पैसे. पावभाग म्हणजे 25 पैसे. आता बघा 3 रुपये म्हणजे 300 पैसे. हे आता आपल्या लक्षात आलं की रुपयाचं पैशांमध्ये कसं कन्वर्ट करायचं. मग 3 रुपये म्हणजे 3 गुणिले 100 म्हणजे 300 पैसे अधिक 25 पैसे म्हणजे किती झाले, 325 पैसे म्हणजे 3.25 रुपये. या पद्धतीने मग हे पण बरोबर आहे, हे पण एक पद्धत, आणि हे 3.25 रुपये. ठीक आहे. आता पुढचा बघा, पुढे आहे 3.5 रुपये. 3.5 म्हणजे काय, 3 आणि अर्धा. मग बघा आता 1 2 आणि हे 3 आणि साडे म्हटले, साडे म्हणजेच काय, चौथा भाग आहे तो अर्धा, म्हणजे 3 रुपये पूर्ण, 3 रुपये आणि वर अर्धा भाग, अर्धा भाग म्हणजे 25 पैसे. या पद्धतीनं आता आपल्याला मिळते 3 रुपये म्हणजे 300 अधिक अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे, बरोबर, 350 पैसे म्हणजेच 3.50 रुपये. या पद्धतीनं. आता 3.25. आता ही तर खरी गंमत आहे. 3.25 म्हटलं की बऱ्याच जणांचं कन्फ्यूज होतं की 3.75 का 4.75. पण लक्षात ठेवायचं आहे 3.25 म्हटलंय म्हणजे 4 पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे. मग काय करायचं आहे, पावणे म्हटले की आधी इथे लिहून घ्यायचं आहे 75. आधी इथे लिहून घ्यायचं आहे 75 वरचे हे पैसे. आणि काय 3.25 3 रुपये, 3 रुपये 75 पैसे. आता पावणे म्हटलं की इथे लिहून घ्यायचं 75 आणि 4 म्हणजे 4ला पावभाग कमी. मग बघा 1 2 हे 3 रुपये पूर्ण आणि चौथ्या भागातला हा 3 भाग. या पद्धतीनं बघा 4 रुपये व्हायला हा पावभाग कमी आहे म्हणून मग 3 रुपये 75 पैसे. मग आपल्याला माहिती आहे 3 रुपये म्हणजे 300 पैसे आणि हे वरचे पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. किती झाले, 375 हे पैसे, हे पैशामध्ये कन्वर्ट, आणि दुसरं 3.75 रुपये. या पद्धतीनं. आता बघा एक प्रश्न विचारते, एका रुपयात, आता बऱ्याच वेळा असा सुद्धा प्रश्न येतो, काय सांगितलंय खालचा प्रश्न आपल्याला, एका रुपयामध्ये 50 पैशांची किती नाणी येतील. आता बऱ्याच वेळा मुलांना माहीत असते की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मुलं हे पाठ करतात, लक्षात राहतं. पण 50 पैशांची किती नाणी हे विचारल्यावर कन्फ्यूज होतं. मग बघा इथे हा 1 रुपया आहे, 1 रुपया म्हणजे हे 50 पैसे अधिक हे 50 पैसे बरोबर 100 होतं आहे की नाही. 1 रुपया म्हणजे 50 पैसे अधिक 50 पैसे. मग आता लक्षात ठेवायचं आहे 1 रुपयामध्ये 50 पैशांची 2 नाणी. 1 रुपयामध्ये 50 पैशांची किती नाणी येतात, 50 पैशांची 2 नाणी येतात, 2 नाणी येतात. हे लक्षात ठेवायचं, 50 पैसे अधिक 50 पैसे. त्याच्यासारखा दुसरा एक प्रश्न बघा, 1 ला दुप्पट आहेत हो की नाही. आता 2 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील असा जर प्रश्न विचारला, आता इथे मी 2 दिले, परीक्षेला कदाचित 5 येऊ शकतं, 7 येऊ शकतं, कितीही येऊ शकतं. पण या 2 उदाहरणामुळे आपला बेस कंप्लीट होईल, क्लिअर होईल. बघा 2 रुपये, 2 रुपये म्हणजे आपल्याला माहिती आहे हा 1 रुपया आणि हा 1 रुपया, हा 1 रुपया. मग आपल्याला माहिती आहे याला जर हे 50 पैसे 50 पैसे बरोबर आहे की नाही, हा 1 रुपया होण्यासाठी. मग हा 1 रुपया होण्यासाठी हे 50 पैसे आणि हे 50 पैसे. मग याला जर 2 आणि हे 2 किती झाले, 2 आणि 2 4 झाले. मग एवढं प्रत्येक वेळेस हे करत बसण्यापेक्षा सोपं आहे, जर 1 रुपयाला 50 पैशांची 2 नाणी म्हणजे 1 रुपयासाठी 1 रुपयाला 50 पैशांची 2 नाणी म्हणजे 1च्या दुप्पट लागतात. तर 2च्या दुप्पट किती, 2च्या दुप्पट 4 म्हणून मग 4
किती नाणी लागतील? 50 पैशांची 4 नाणी लागतील. आता इथे सपोज 4 रुपयांचं विचारलं असेल, 4 रुपयाला 50 पैशांची किती नाणी लागतील? तर 4च्या दुप्पट करायचे. 4च्या दुप्पट किती? 8 नाणी. मग किती लागतील? 8 नाणी. कितीची? 50 पैशांची. कितीची आहेत हे? 50 पैशांची. मग यानुसार आपण काय करायचं आहे? फक्त ह्यांच्या संख्येच्या दुप्पट करायचे. आता इथे विचारलं असेल 5 रुपये आहेत माझ्याकडे, 5 रुपयात 50 पैशांची किती नाणी लागतील? मग लगेच करायचं 5 रुपये. मग 5च्या दुप्पट किती? 10 नाणी. मग 5 रुपये होण्यासाठी 50 पैशांची 10 नाणी लागतील. बघा या पद्धतीनं आपण रुपये पैसे बेसिक समजून घेतलेला आहे आज. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल. यातील सोप्या सोप्या स्टेप्स समजल्या असतील. उद्याच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.